हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला तर माहितीच आहे, मी माहेरी आलेली आहे आणि मला येऊन 2 दिवस झालेले आहेत. सो इकडे थोडासा म्हणजे माझ्याकडे माईक नाही आहे, मी ऑर्डर केलेला आहे, ते येणारच आहे. पण इकडे थोडासा आजूबाजूचा व्हॉईस येत आहे, त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करून व्हिडिओ शूट करणार आहे. मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या माहेरी मी कुठे अभ्यास करायची. तुमच्यासोबत याच सगळ्या माहेरच्या माझ्या गोष्टी आणि बालपणातल्या गोष्टी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही अब्बू बकर मस्जिद आहे. शुक्रवारी इकडे येण्या जाण्यासाठी पण रस्ता नसतो. आणि हे माझं जुनं घर, जिकडे माझं बालपण गेलं, हे भाड्याचं घर. इथे आम्ही वरती राहायचो. सो या घराच्या पण बऱ्याचशा आठवणी आहेत. दरवाजा उघडला की असं साईबाबांचं दर्शन व्हायचं घरासमोरच. हे आमचं शिवशाही मित्रमंडळ आहे, जिकडे सगळेच सण उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये सगळ्याच स्त्रिया ह्या सगळ्या एकत्रितरित्या येऊन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. आणि इकडचं विशेष महत्त्व म्हणजेच दर गुरुवारी साईबाबांची एकदम जोरात छान अशी सुंदर आरती केली जाते. आणि रामनवमीचा भंडारा हा तर खूप मोठा असतो. भक्तिभावाने सगळे एकत्र येऊन खूप अशी मजा करतात, एन्जॉय करतात आणि एकमेकांना आनंद देतात. ही आहे आमची गल्ली. जेव्हा बऱ्याच वर्षांनी भाड्याच्या घरात राहिल्यानंतर माझ्या वडिलांनी खूप मेहनत करून, आई-वडिलांनी खूप मेहनत करून हे घर घेतलं. आणि तुम्ही बघू शकता इकडे वरती जी जाळी आहे तिकडे मी आतमध्ये जाऊन अभ्यास करायची. आता थोडासा घरात जरा पसारा आहे, कारण कामाच्या गडबडीत आईला पण थोडंसं व्यवस्थित ठेवायला मिळत नाही. आणि आम्ही आलो आहे, त्याच्यामध्ये शुभूकडे एक माणसाकडे लक्ष द्यावं लागतं आहे. हे जे कम्प्युटरचं कपाट दिसतो आहे ते मला पी सीच्या वेळेस मला कम्प्युटर हवा होता, तेव्हा माझ्या वडिलांनीच घेतलेलं हे माझ्यासाठी. इकडे माझं कम्प्युटर ठेवायचे मी. आणि इकडे माझे काही ना काहीतरी चाळे असायचे, म्हणजेच वेगवेगळे सेल्फी काढणं हे. आणि कोणी कोणी असं लहानपणी चित्रे वगैरे काढून ठेवलेली आहेत. मी तर कॉलेज पर्यंत अशी करायचे. हे सगळे चित्र मी काढलेली आहेत. कॉमेंट करून नक्की सांगा, असा माझ्यासारखा वेडसरपणा कोण करत असेल तर. ही आमची सगळी गल्लीतली चिल्लर पार्टी. पहिले आम्ही चिल्लर होतो, आता आम्ही मोठे झालो, आमची लग्न झाली आणि आता ही नवीन चिल्लर पार्टी आहे. ही माझी आई आहे. हे आमचं घर. जेवढं पॉसिबल होतं आहे तसं मी दाखवते. आणि बघा कसं 10x10चं घर नाही तर हे नंदनवन आहे. आमच्या संपूर्ण एरियाची आन बान शान म्हणजेच राणी मॅडम ही फणसासारखी आहे. म्हणजेच बाहेरून थोडीशी काटेरी आणि आतमध्ये मऊ रसाळ गोड गरा कसा असतो तशी आहे. आणि खूप अशी म्हणजे प्रत्येक सगळ्यांना मदत करणारी. म्हणजे हिच्याकडे पिनसुद्धा मागितलं तरी ती देणार आणि स्वतःला काही ठेवणार नाही, पण दुसऱ्यांसाठी नेहमीच ती तत्पर असते. सुखात सगळेच साथ देतात, पण दुःखात देणारी साथ म्हणजेच आमची छान राणीताई. खूप प्रेमळ आहे, खूप समजूतदार आहे. लव यू ताई, खूप खूप प्रेम तुझ्याबद्दल. खूप अभिमानाने खूप आदर वाटतो तुझा, कारण तू आहेसच तशी. आणि हे मी खूप मनापासून बोलत आहे. अबोल, शांत आणि मोजकच बोलणारी अशी आमची सोनलताई. आणि अलका काकी ह्या म्हणजेच नारळासारख्या आहेत. नारळ कसा बाहेरून कडक, थोड्याशा फटकळ आहेत, पण जे आहे ते तोंडावर. खूप मन साफ आहे त्यांचं, एकदम स्वच्छ मनाची अशी आमची काकी. गावावरून काही येऊ द्या, काकडी पडवळ घरी नक्कीच आमच्या देणार. आणि नेहमीच खूप म्हणजे सगळ्यांबद्दल काळजी असते, आपुलकी असते. आणि प्रत्येकाला विचारते. म्हणजेच कोणाचं काही फंक्शन असेल, बारसं असेल, डिलिव्हरी असेल तरी ह्या येणारच अशा. आणि अर्चना ताईंबद्दल ही तर ब्युटी क्वीन आहे. यांच्याबद्दल काय सांगावं, सांगण्यासारखं तर खूपच कमी आहे. फोटोजचा खूप म्हणजे भयानक वेळ ह्या दोघींना आहे. आणि ह्या दोघी माझ्या मागे लागलेल्या असतात, आमचे फोटोज काढ, आमचे फोटोज काढ. नेहमीच चेहऱ्यावर
हास्य असतं. त्यांची स्माईल बघूनच आपलं सगळं दुःख विसरायला होतं आणि सगळ्यांना नेहमी हसवण्याचा प्रयत्न करत असते. या मंडळाच्या महिला कार्यकर्त्या खूप ॲक्टिव्ह असतात, सगळ्याच कार्यक्रमांमध्ये सक्रिय असतात. चाळीतल्या या गमती जमती वेगळ्याच असतात. प्रत्येकाच्याकडे काही ना काहीतरी सांगण्यासारखं असतं आणि अशाच ह्या आमच्या बाजूला राहतात त्या काकी त्यांच्या घरातले प्रॉब्लेम सांगत होत्या. आणि इकडे बघा, हे भरपूर दिवसापासून गटराचं काम चालू आहे. यांनी गल्लीतल्या लोकांनी कंप्लेंट पण केलेली, पण त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही आणि इकडे वोट मागायला आलेले आहेत लोक. धारावी म्हणजेच फक्त जागा नाही तर फुल ऑन एंटरटेनमेंट पॅकेज आहे. इथे गल्लीत ड्रामा, पंचलाईन आणि टॅलेंट सगळं काही फ्री फ्री फ्री. आणि धारावीच्या वाईब्सच तशा आहेत, एकदम नेक्स्ट लेवलच्या. इथे प्रत्येक गल्लीत स्टोरी आणि प्रत्येक माणसात कॉमेडियन आहे. धारावीतल्या गमती जमती म्हणजेच कमी साधन पण हसणं फुल ऑन. धारावीमध्ये जिथे प्रॉब्लेम पण लोकल स्टाईलमध्ये सॉल्व्ह होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा गाईज. बाय, लव यू.